राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण चायनीजच्या दुकानामधून सोयाबीन चिल्ली खायला असेल, नूडल्स सोयाबीन चिल्ली. तर मित्रांनो, ती मी पण खायले, पण आज आपण आहे ना घरीच बनवणार आहे. सोयाबीन चिल्ली घरीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. हो, आपली जमते का नाही जमत मित्रांनो? तर हे बघ, त्याच्यासाठी आहे ना मग आपण ही सोयाबीन आणली पावशेर दुकानातून. आता याची कशी कृती करायची ना ते आपण पाहू मित्रांनो. इकडं आपला लाल तिखट आणि ते सगळा. हे पहा, आता ही सोयाबीन आहे ना आपण थोडीशी धुवून घेऊ. जास्त नाही भिजवायची मित्रांनो. ही म्हणजे धुवून भिजवते नाही का. ही सोयाबीन पावशेर आपण याच्यात ओतून घेतली आणि मग थोडासा पाणी टाकूच यात आपण. थोडीशी भिजून धुवून घ्यायची, जास्त नाही, लई नरम नाही होऊन द्यायची मित्रांनो. मग जास्त नरम झाली ना अशी जास्त गुलगुलीत होते. ती काय सोयाबीन आहे ना तवाच भिजते. थोडा वेळ आपण फक्त थोडा वेळ आता एक 5 ते 10 मिनटं आपण थोडीशी भिजून देणार इथे. हे पहा मित्रांनो, एक 5 ते 7 मिनटामध्ये आपली सोयाबीन मस्तपैकी अशी भिजली. म्हणजे जास्त काही नरमही नाही झाली, जास्त नरम होऊनच द्यायची नाही मित्रांनो. आता ती घेऊन टाकू आपण, पाणी याच्यातला घेऊन टाकणार आहे. ती धुवू नाही घेतोय आपण आणि थोडीशी भिजू नाही घेतोय. तर याच्यातलं पाणी आता आपण घेऊन टाकतोय आणि मग त्याच्यानंतर आहे ना मित्रांनो, आता आपण पुढची जी कृती आहे ना ती काय करणार आहेत पहा. आपल्याजवळ ह्या मकाचा पीठ आहे. ह्या बाजारामध्ये ही पिशवी विकत भेटते. ह्या मकाचा पीठ आहे मित्रांनो, मकाचा. तर हे आपण थोडासा याच्यामध्ये आता टाकून घेणार आहेत. जशी आपली सोयाबीन आहे ना त्या मापामध्ये ह्या पहा. आणि हे मकाचं पीठ आपण एवढा वापरणार आहे याच्यासाठी. हे मकाचं पीठ आणि आपल्याजवळ हा कलर आहे, चिल्लीसाठी असणारा कलर, लाल रंग येण्यासाठी सोयाबीन चिल्लीला. हा आपण थोडा वापरणार आहे, जास्त नाही. हे पहा, जेणेकरून आपल्या सोयाबीनला मस्त असा कलर येईल चिल्लीला. बरं, आता एवढा काढून पाहू बरं कलर येतोय का नाही का. हे बघा, असा हे पीठ थोडंसं काढून घ्या चांगलं. हे बघा, मस्त असा कलर येतोय आपल्या या सोयाबीनला. थोडा पाणी टाकायचं. तर मला वाटतं मित्रांनो थोडंसं आपण पाणी टाकून घेणार त्याच्यात. थोडा पाणी टाकून घेणार. हे जास्त रखरखी झाली का नाही, याच्यात थोडं पाणी टाकून घेऊ आपण. हे पहा, मस्त कलर येतोय. आपण थोडासा पाणी टाकतो याच्यात, थोडा, जास्त नाही. म्हणजे हे चांगला भिजला पाहिजे मित्रांनो. हे पहा, आणि हा जो कलर आहे ना मित्रांनो हा जास्त नाही वापरायचा. तुम्ही मकाचा पीठ जास्त वापरला ना तरी चालेल, फक्त हा कलर जास्त नाही वापरायचा. मी एवढ्या सोयाबीनसाठी त्या पिशीतला थोडासा पीठ वापरला, जास्त नाही वापरला. आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी आता लाल तिखट टाकतोय. इकडं आपला लाल तिखट आहे पहा. थोडीशी लाल तिखट वापरू आपण त्याच्यात. पोरांनी खायला लागत आहे ना मित्रांनो. मग आपली जशी पाहिजे असेल ना तसं तिखट आपण करू शकतोय. तर आपण थोडीशी तिखट केली, जास्त नाही. आणि बाकी मीठ, बारीक मीठ वापरायचं मित्रांनो, जास्त मोठा नाही वापरायचा. हे बघा, आपण आपल्या मापानं एकदम बारीक मीठ, म्हणजे जास्त खराट होऊ नये याच्यासाठी थोडंच वापरणार आहे ते. थोडा. तर ह्या आपला बारीक मीठ बस का. आणि ह्या पुन्हा एकदा अशी म्हणजे काढून घ्यायची. ही मिरची आणि मीठ सगळं एकत्र असा मस्त मिश्रण झालं पाहिजे. पूर्ण चौकून त्याला मीठ लागलं पाहिजे. हे पहा, मस्त कसा कलर येतो मित्रांनो पहा. त्यानं आपण तो कलर वापरलाय. ही मात्र ना मित्रांनो चांगली अशी म्हणजे चांगली घालून घ्यायची.
याच्यातला कलर, मकाचा पीठ, मीठ आणि आपली जी लाल मिरची आपण टाकली पूर्ण अशी लागली पाहिजे याला. आणि मित्रांनो हे बा, पण एक लक्षात घ्यायचं मित्रांनो का सोयाबीन जास्त भिजून नाही द्यायची, जास्त अशी नरम नाही होऊन द्यायची गुलगुलीत जास्त. पहा किती मस्त कलर आलाय पहा मित्रांनो. आपण जास्त नाही कलर वापरायचा, आपण जास्त जर कलर वापरला असता अजून मग ती चव थोडी बिघडते ना. त्याच्यामुळं मग आज आपण मस्तपैकी हॉटेलसारखी जे आपल्या चायनीच्या दुकानामध्ये राहतात तशी सोयाबीन चिली बनवते मित्रांनो. काही चहा असताना जर हुकली तर नाव नका ठेवू, आपण पहिल्यांदा बनवतो ही. तर चला मित्रांनो, आता आपण ती सोयाबीन चांगली काढून घेतली, रंग त्याच्यामध्ये टाकला, मकाचा पीठ, लाल तिखट आणि मीठ हे सगळं टाकून आणि ते काढून आपण इकडे थोडा वेळ आपलं तेल तापत आहे ना तोपर्यंत झाकून ठेवले, म्हणजे चांगली ती व्यवस्थित होते ती नाही का. आणि इकडे तेल तापत आहे आपला चुलीवर. तर मित्रांनो नाव नका ठेवू, पहिल्यांदा बनवतोय, कशी होते ती मी पहिली होती बनवताना. तर चला आता आपण जवळजवळ आपला तेल तापत आहे, पण मग तापतच आलं आता. तर आपण तापलं आहे का नाही आपलं तेल, आपण त्याच्यात सोडून पाहू थोडीशी नाही का. चला आता ही आता मस्त भिजले, आपण झाकून ठेवली होती ना. तर आता थोडी थोडी आपण याच्यात सोडून घेऊ. आता आपलं तेल तापलं का नाही हीच असते, आपण पाहणार नाही आता. हे पहा मित्रांनो, मस्त मस्त चिली आपली आखी सोडून देऊ का. तर मित्रांनो हे पहा मस्त आपली चिल्ली आता याच्यामध्ये या तेलामध्ये आपण फक्त एवढी सोडले, बाकीचे आपण नंतर सोडणार आहे ती. आणि आदित्य आवडते मित्रांनो, आदित्यचा आवाज येत आहे ना. तर असो मित्रांनो, बारीक पर्यंत आवाज येतच राहणार आहे. हे पहा मस्त रंग आणि मस्त आपली सोयाबीन चिली होते मित्रांनो. फक्त जळणार नाही याची आपल्याला जास्त काळजी घ्यायला लागणार आहे मित्रांनो. आणि आपली कढई उलटी होऊ नये म्हणून, तर उलटी जर झाली ना मित्रांनो सगळे राखामध्ये सोयाबीन आपली चिली सगळी राखामध्ये जाणार ना. थोडीशी अशी हलवून घेत राहायची. आणि तेल पण एकदम मस्त तापलाय आपल्याला, एकदम मस्त तेल तापलाय. काय भारी दिसत आहे ना, मस्त. तुला आवडले काय? पाहतानाच भारी वाटत येतं, खाताना कशी वाटत आहे सांगू दाखव. कारण मी नाही चिल्ली खायला, त्या नूडल्स खायला ती पण चिल्ली खायला नाही कधी होता. हा आधी तुला खायचं का? आडू नको, तो मागतोय ना. तर मित्रांनो पहा काय मस्त वाटते ना. आता दिसताना भारी वाटते, पण मग आता चवाला कशी लागते हो नाही का. अशीच लागते हॉटेल ते का नाही. हा मग पहिले शिवरात्रीला गेलते तेव्हा. आपण जर चांगलं ना या घरीच बनी जायची विकत नाही की. हा मग घरची ते आणि घरची. मित्रांनो काही खर्च नाही यासाठी, एकदम म्हणजे स्वस्तामध्ये. तर मित्रांनो आपली ही मस्त आता तळले, आपण पूर्ण शिजून निघाली पहा. आता आपण काढून घेऊ. त्या झाऱ्या आपल्याला ना, त्या झाऱ्या ना काढून घेऊ. शक्यतो असं झाऱ्या वापरायला लागतो मित्रांनो. मस्त बुजले आहे का नाही. हा मग आधी तुला देऊ, आडू नको. गरम आहे थांब मित्रांनो आधी मागतोय खायला, आधीला वाटतंय मला द्यावा, पण आता तो खातोय का नाही माहीत नाही मित्रांनो. तिखट आहे ना ती, तिखट असल्यामुळे बारीक पडली, काही जमत नाही मित्रांनो. आणि सोयाबीन आता सोयाबीन खायला चांगली. चला आता ही देव देव तुला देव 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 आधी तुला देव, थांब तुला देव. आधी मागवतोय मित्रांनो. तर एक गाणं आपला झालाय मस्त. आता दुसरा गाणं आपण टाकून घेणार आहे. हे बा आता थोडं राहिले, जास्त नाही. हे बा एकदम थोडं राहिले. आता आता एक काढेल मसाला आपला इथं तळाला राहिला, पण तो जाऊ दे. आता तो चांगला काय आपला देव 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 तुला देव भाऊ, तुला देव आधी. हा देव देव तुला खायचे. हा आधीला खायचे मित्रांनो. मित्रांनो आता तोंडाला काढतानाच पाणी आलाय. पण ते तिकट असेल. हा दे मस्त तोंडाला पाणी आलं मित्रांनो.
हो आता खाऊन आपण तर जेव्हा बसणारच आहे. कशी होते आपली सोयाबीन पाहू नाही का चिल्ली. पहिल्यांदा बनवतो मित्रांनो नाही का आपण पहिले आपण बनवताना पण आज पहिल्यांदा बनवतोय. तर चला मित्रांनो आता हा पण गाणं आपला तयार झालाय. हे पण काढून घेऊ. हा बारीक गाणं होता याच्यात जास्त नव्हती आणि आपण फक्त पावसाळ्याचीच बनवले कारण आपण ही ट्राय पहिली बनवतो त्याच्याने आपली तर जमते मित्रांनो. फक्त आपल्यात काय स्वाद नाही आहे. आपण स्वाद एखाद्या दिवशी आपण स्वाद पण आणून करू. ही आपली साधी सोपी आहे मित्रांनो. एकदम साधी सोपी मित्रांनो. हे पहा काय याला खर्च काय जास्त लागत नाही. तुम्ही पण घरी बनवू शकता. तर चला झाले आपले आता तळून इकडे काढले पहा मस्तपैकी. ही आपली चिली तयार आहे. आणि आता आपण तर चला मित्रांनो आपली मस्त आता ही चिली तयार झाली. तर आता घेऊ जेवण मित्रांनो. तोंडी लावाय केले आपण आज. तर कधी पण आपण स्वाद पण आणू आणि मस्त बनवू. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवली. चला आता आपण बसवतोय जेवायला. तर चला मित्रांनो आता बसलोय आपण जेवायला. तोंडी लावाय बनवली आपण सोयाबीन चिल्ली, वाटाण्याचा कालवण, बाजरीची भाकर. तसं भात आहे पण आपण आधी भाकर खातोय आणि मग भात. तर चला मित्रांनो आज ही चिल्ली आहे ना आपण घरी पहिल्यांदा बनवली. घरच्या आधी आपण हॉटेलमध्ये खायला होती. बघू आपण कशी झाली ती. एकदम जास्त झाली. मस्त झाली ना. मस्त झाले फक्त तिला स्वाद लागत होता. स्वाद लागला झालं काय नाही. तर मित्रांनो मस्त झाली. आपण पण घरी बनवू शकतात साधी सोपी पद्धतीनं जास्त खर्च नाही. आणि चला मित्रांनो या जेवण करायला. कसं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनल नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करू चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय.